पुरणेश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता चुरस वाढलेले आहे। आज आपण पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गांधी चौकात होत आहे, तर दुसऱ्या बाजूला यल्लामा चौकात या ठिकाणी जयंत पाटील यांची सभा होत आहे। आपण सध्या यल्लामा चौकात आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने या ठिकाणी पुरणेश्वरपूर निवडणुकीसाठी पॅनल लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी महायुती विरुद्ध या ठिकाणी शरद पवार गटाची महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक रिंगणात उभी आहे। एकंदरीत पाहिलं तर आजच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांची सभा असेल आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जयंत पाटील यांची सभा असेल, याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी हे तयारीला लागलेले आहेत। सकाळपासून आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते शैलेश पाटील आपल्यासोबत आहेत। मला सांगा कुठंपर्यंत तयारी झालेली आहे? आज जयंत पाटील यांची सभा या ठिकाणी होत आहे। आज या ठिकाणी यल्लामा चौक येथे संध्याकाळी 6 वाजता आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांची सभा या ठिकाणी होणार आहे। पुरणेश्वरपूर नगरपालिकेच्या 2025च्या निवडणुकीच्या या शहराच्या आमच्या पार्टीचे 30 नगरसेवक व आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुलगुंडे दादा यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी ही भव्य सभा होणार आहे। या सभेसाठी सर्वच शहरातील या पुरणेश्वरपूर शहरातील बहुसंख्य संख्येने जास्तीत जास्त लोक या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। परवाच आमची साहेबांची कालच एक फार मोठी प्रचार रॅली सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत इथं संपन्न झाली। अतिशय चांगलं वातावरण आहे। आमच्या शहराचे शहराध्यक्ष असतील, खंडेराव नाना असतील, यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार साहेबांच्या विचाराच्या या शहरात पुरणेश्वरपूर शहरात अतिशय जोरात सभा ही होणार आहे। आणि जरी तिकडं दुसरे मुख्यमंत्र्यांची सभा जरी असेल किंवा आणखीन कोण बाहेरचे महाराष्ट्रातून या ईश्वरपूर शहरात जयंत पाटील साहेबांच्यावर विरोधात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक नेते या ठिकाणी येणार आहेत असं आम्हाला समजलेलं आहे। पण आम्हाला दुसऱ्या कुणाचीही या आमच्या प्रचाराच्या या सभेसाठी आमचे खंबीर नेते जयंत पाटील साहेब हेच आमचे स्टार प्रचारक किंवा आमचे प्रचारक महाराष्ट्राचे नेते जयंत पाटीलच आहेत। त्यांच्याच उपस्थितीत ही सभा होणार आहे। आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा आमचे शहराचे प्रमुख नेते मंडळी असतील, त्यांच्या उपस्थितीत ही अतिशय मोठी सभा, मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा चांगली सभा मोठी सभा आमची होणार आहे। आमचा एकच अजेंडा आहे, या गेल्या 9 वर्षात ज्या जयंत पाटील साहेबांच्या विचाराच्या वेगळ्या विचारांच्या लोकांच्याकडे सत्ता होती, त्या लोकांनी इस्लामपूर शहरातलं वातावरण अतिशय खराब करून ठेवलेलं आहे। शहराची वाट लावण्याचं काम केलेलं आहे। आमच्या सगळ्यांचा एकच अजेंडा आहे, या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही सगळेजण ह्या निवडणुकीत तयारी करत आहोत। सर्वच उमेदवार चांगले दिलेले आहेत, जयंत पाटील साहेबांनी चांगल्या विचाराचे दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं ही अतिशय चांगली सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे। आज मुख्यमंत्र्यांची सभा होते, काय फरक पडेल असं वाटतंय? तुमच्याकडून कोणच आलं नाही इथपर्यंत? नाही, आमच्याकडून कोण यायची काही गरजच नाही। आमचे नेते एकटे जयंत पाटील या सर्वांना बास आहेत, त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाची आम्हाला काही गरज नाही। आणि आमच्या शहरात असे उमेदवार चांगले दिलेले आहेत साहेबांच्या विचारानं की त्या दुसऱ्या कुणाची या शहराला गरज नाही। एक शहरातलं वातावरण बदललेलं आहे। जयंत पाटील साहेबांच्या विचाराची, एक जयंत पाटील साहेबांना प्रेम करणारी, जयंत पाटलांच्या विचाराची, जयंत पाटलांच्यावर जो महाराष्ट्रातून हल्ला होत आहे, त्यामुळं हे इस्लामपूर पुरणेश्वरपूर शहर पेटून उठलेलं आहे। त्यामुळं आम्हाला दुसऱ्या कुठल्या नेत्याची या ठिकाणी येऊन सभा घ्यावी अशी काय आम्हाला गरज वाटत नाही। मुख्यमंत्र्यांच्या सभेचं काय इथं फरक पडेल काय? मुख्यमंत्र्यांची सभा महाराष्ट्रात मुख्यमंत्री फिरत आहेत। आता आज 30 तारीख ना शेवटची होती आचारसंहितेची,
मला वाटतं त्यांना वेळ अपुरा पडायला लागलाय, त्याच्यामुळे उद्या आणखीन एक दिवस वाढवून तिने दिलेलं आहे असं समजतं 1 तारखेला. त्यामुळे त्यांच्या महाराष्ट्रभर सभा होत असतील, त्यांना वेळ आता येणार तर आहेत का हे पण मला काही माहीत नाही. मुख्यमंत्री तयारी तर चालू आहे. नक्कीच आपल्याबरोबर या ठिकाणी जयंत पाटलांचे विश्वासू सहकारी आणि या निवडणुकीचे उमेदवार खंडेराव नाना जाधव आपल्यासोबत आहेत. नाना, मला सांगा, कशा पद्धतीने तयारी झालेली आहे? आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे ईश्वरपूरमध्ये, कसं बघताय याकडे? नाही, आता काय माहीत आहे का, मुख्यमंत्री असतील, इतर मंत्री असतील, बरेचसे मंत्री येऊन गेले. काल एक मंत्री मोटरसायकलनं रॅली काढली. त्यांना महाराष्ट्राचं काम, महाराष्ट्राचा विकास ही काही राहिलेलं नाही. विनाकारण उरण ईश्वरपूर शहरात यायचं आणि मंत्री मोटरसायकल रॅली काढणार. आज मुख्यमंत्री येणार आहेत, येणार जाणं हे पाहुणे आहेत. पाहुणे काय माहीत आहे का, तात्पुरते येतात, जेवायसाठी येतात, चहा प्यायला येतात तर निघून जातात. पाहुण्यांना या ईश्वरपूर शहराचं काही पडलेलं नाही. आणि जो माणूस तळागाळापर्यंत या उरण ईश्वरपूरचा, या वाळवा तालुक्याचे जे आमदार आहेत हे कायमस्वरूपीचे इथले आहेत. त्यामुळं या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे आणि यांच्या उरण ईश्वरपूरच्या लोकांच्या सुखदुःखाला आदरणीय जयंत पाटील येतात. त्यामुळे ते येऊन गेले म्हणून काही फरक पडणार नाही असं. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी युवक नेते सुद्धा आहे. तुमचं नाव सांगा, कशा पद्धतीनं आज बघता मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा आहे आणि दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांची सभा आहे, काय निवडणुकीचं वातावरण आहे या ठिकाणी? माझं नाव अतुल लाहिडे आहे. मी एक साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तुम्ही जर बघितलं की साहेबांचं जे विजनरी लिडरशिप आहे ती इस्लामपूरपुरती मर्यादित न राहता अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत साहेबांचं नेतृत्व पोचलेलं आहे. आणि मग साहेबांचा इम्पॅक्ट कसा कमी करता येईल या दृष्टिकोनातूनच मला वाटतं मुख्यमंत्री असतील किंवा ह्या सगळ्यांच्या सभा भविष्यात तुम्हाला कदाचित नरेंद्र मोदी साहेबांची जरी सभा इथं लागली तरी काही चुकीचं वाटायला नको. कारण साहेबांचं जे नेतृत्व आहे ते तुम्ही कैद करू शकत नाही. आणि हे सगळी मंडळी तुम्ही एकत्र येऊन सुद्धा ते काही कैद होणार नाही आहे. आणि उरण ईश्वरपूरची जर डेव्हलपमेंट असेल ते जयंत पाटील साहेबच करू शकतात, हे आम्ही सगळेजण ठामपणे सांगू शकतोय. आणि उरण ईश्वरपूरची जनता निश्चितपणे भक्कमपणे साहेबांच्या पाठीशी राहील आणि हे 3 तारखेला येणाऱ्या तुम्हाला सगळ्यांना दिसेलच. या निमित्ताने मी आवर्जून सांगतो. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी येणाऱ्या 3 तारखेला जयंत पाटील यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष या ठिकाणी विजय होतील अशी आशा आणि विश्वास या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. आज सर्वात महत्त्वाचा सुपर संडे आहे प्रचाराचा. एकंदरीत पाहिलं तर या गांधी चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहेत, तर दुसरीकडे यल्लामा चौकात जयंत पाटील या सभेला काय उत्तर देणार आहेत त्यासाठी या ठिकाणी जयंत पाटील यांची सभा होणार आहे. आणि जयंत पाटील या सभेला देवेंद्र फडणवीसांना काय उत्तर देणार आहेत हे पाहण्यासाठी संपूर्ण राज्याचं लक्ष या ईश्वरपूरच्या निवडणुकीकडे आणि या दोन्ही सभेकडे लागून राहिलेलं आहे. कॅमेरामॅन अभिजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.